नमस्कार मंडळी, मी शिवानी जाधव स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ कमी येत आहेत। सो आता आपण शिमग्यानिमित्त गावी चाललो आहोत। आपले व्हिडिओ कंटिन्यूस येतील, पण नेटवर्क नसल्यामुळे आपण लेट थोडे पोस्ट होतील आपल्या चॅनलवर व्हिडिओ। तर सो प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि चला आपण जाऊया। सो पनवेलला पोचलो आहे। पनवेलला आल्यानंतर रोडची अवस्था बघाच तुम्ही कशी आहे ती। थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपण आता थांबलो आहे पळसपे फाट्यावरती, कारण विशाल दादा आणि सुजित दादा मागून येत होते। सो तोपर्यंत थांबून काय करायचं म्हणून इथे थोडंसं सनग्लास वगैरे बघत होतो। आणि इकडे आपली स्वप्नपरी उभी आहे। सो बऱ्याच गाड्या पुढे चालल्यात, पण आम्ही आता कधी पोचू काय माहीत नाही। कर्नाळ घाटात पोचलो आहे, पण ते येल्लो पट्ट्या ज्या मारल्यात त्या घाटामध्ये इतक्या डेंजर आहेत की पूर्ण व्हायब्रेशन होतं आहे आणि त्या मिनटाला मारून ठेवलेल्या आहेत। त्याचं रिझन काय ते माहीत नाही, पण खूप कंडिशन बॅड होते तिथून जाताना। आता बघूया आपण किती वाजता पोचू, कसा आपला प्रवास होतोय। आणि ॲक्च्युली आम्ही चाललो आहे दादांच्या मामाकडे, तेरडीला चाललो आहे आम्ही। मंदनकडमध्ये तेरडी गाव आहे, तिथे आम्ही चाललो आहे। पाठी विशाल दादा आहेत, सुजित दादा आहेत। सो चाललो आता, बघूया कसा आमचा प्रवास होतोय। तुम्ही पण प्रवासात सामील व्हा आणि तेरडीतला शिमगा कसा असतो तो पण आपण बघूया। ब्रेक टाईट करता। सो वेलकम गाइस। गाडी जरा पाणी मारतो माडमध्ये महाडमध्ये आपण आलो आहे आणि हे आहे महाडचं क्रांतीस्तंभ आणि हे आहे महाडचं आंबेडकर स्मारक। सो बरेचसे प्रोग्राम वगैरे होतात इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये। आणि क्रांतीस्तंभावरती 20 मार्चला वगैरे खूप मोठे प्रोग्राम्स वगैरे असतात। सो तुम्ही जर कधी गेला नसेल तर नक्की व्हिजिट करा। चौदार तळ देखील इथे जवळपास आहे। फायनली महाडमध्ये पोचलो आहे आणि आता आपण आहोत म्हणजे चाललो आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक। आपण चौकामध्ये थांबणार आहोत थोडंसं रिलॅक्स, आणि मग तिथून पुढे आपण तेरडी मंदनगडच्या दिशेने जाणार आहोत। ॲक्च्युली रोड खूप खराब आहे गावी जायचं म्हटलं तर। ते मध्येच कर्नाळ घाटामध्ये ते पट्टे मारलेत आणि दुसरी गोष्ट मध्ये तर ते असं मध्येच वेगळेच करून ठेवलेत। रस्त्याची अवस्था खूप खराब आहे। इथे समोर महाराजांचा पुतळा आहे आणि या साईडला सुद्धा महाराजांचाच पुतळा आहे। सो हे आहे महाडचं श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक। आता आपण थेट जाऊया तेरडी गावी। तर मंडळी गावी पोचलो तेरडीला। ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला, सो आम्ही जेवून वगैरे डायरेक्ट आलो इकडे होळीच्या माळावरती। तर तिथले काही सीन वगैरे शूट मी केले नाही, कारण खूप काळोख होता रस्त्याने येताना, पण आमच्या 3च बाईक होत्या, त्याच्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही। सो तुम्ही होळी एन्जॉय करा, इकडची होळी बघा, तुमच्याकडे कशी होळी करतात कमेंट्स करून नक्की सांगा आणि एन्जॉय करा। भेटलं ना
सो अशा प्रकारे होम पेटलेला आहे आणि इथे पालखीला सुद्धा म्हणजे पालखी खांद्यावर घेऊन त्या होमाभोवती प्रदक्षिणा घातली जाते. होमात नारळ टाकल्याने तो टाकलेला नारळ बाहेर काढून खाणं याची मजाच काही वेगळी असते. त्याच्यानंतर मी आणि स्वप्नीलने देखील होमाला फेऱ्या मारून आम्ही नारळ टाकला, नमस्कार केला आणि जस्ट एन्जॉय करत होतो गावचा होम. सो तुम्ही देखील एन्जॉय केला असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.